की आता याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे BJP काही ठिकाणी त्यांच्या काही मित्रांबरोबर चाललेली आणि काही मित्रांबरोबर चाललेली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. काँग्रेससुद्धा ही काही ठिकाणी NCP बरोबर चाललेली आहे आणि काही ठिकाणी चाललेली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तीच शिवसेनेची सुद्धा अवस्था आहे. त्याच्यामुळे एक पॉलिसी अशी नाही आहे. तर ज्या महानगरपालिका आहेत त्या सर्व महानगरपालिकेच्या अध्यक्षांना आम्ही असं परमिशन दिलेली आहे, अधिकार दिलेला आहे की त्यांनी त्यांच्या स्तरावरती कोणाबरोबर समझोता करता येईल हा त्यांनी चाचपणी करावी आणि त्यांच्याबरोबर त्यांनी असणारा समझोता करावा. अट एकच आहे त्याच्यामध्ये, ती म्हणजे BJP बरोबर कुठल्याही परिस्थितीत त्यांनी समझोता करू नये. उबाटा सेना, एकनाथ शिंदेची सेना, शरद पवारांचं NCP, अजित पवारांचं NCP आणि काँग्रेस यांच्याबरोबर युती केली तरी चालेल. काही कार्यकर्त्यांशी त्यांचं बोलणं चाललं आहे असं मला कळलं. ते असे आम्ही तिथल्याच कार्यकर्त्यांना अधिकार दिल्यामुळे आम्ही काहीच ठरवणार नाही. त्या कार्यकर्ते ठरवतील आणि आम्हाला सांगतील. नांदेडचं जे काही मला ब्रीफ देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये काँग्रेसवाल्यांनी पुन्हा बोलण्याची इच्छा दाखवलेली आहे. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये अजून काही संघटना ज्या आहेत त्याही बोलतात आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये. 1-2-3 दिवसामध्ये ते असं म्हटलं की फायनल निर्णय आपला होईल की आपण काय करतो आहे त्याच्या संदर्भातलं, आणि ते मला कळवलं जाईल त्याच्यात. ते म्हणून काँग्रेसनी स्कॅनर लावला पाहिजे की काँग्रेसही किती आहेत आणि काँग्रेस पक्षामध्ये राहून त्यांचा आत्मा दुसऱ्या पक्षामध्ये किती जणांचा आहे त्यांनी बघावं. आता ते काँग्रेसनी सांगावणार जनतेला, आम्ही कोण सांगणार आहे. आता काँग्रेसवाल्यांनी ठरवलं पाहिजे त्या आत्म्याला किती महत्त्व द्यायचं किती द्यायचं नाही. ते कोणाची आहे ते पहिल्यांदा शोधा. प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्षाने निर्णय घेतला पाहिजे की त्यांच्याकडे आलेली माणसं ही जेलमध्ये जाण्यापासून वाचवण्यासाठी आलेली आहेत की मनाने आलेली आहेत, हे भारतीय जनता पक्षाने शोध घेतला पाहिजे. थँक्यू.